जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊबाई भोसले यांच्याबरोबर पुण्यात वास्तव्यास लाल महालामध्ये येथे आले, त्यावेळेला हिंदू प्रथेप्रमाणे आपण एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतो, आशीर्वाद घेतो. त्यामुळे या गजाननाचे आशीर्वाद घेतो. ते येण्यापूर्वी हे पुणे सगळं बेचिराख झालं होतं. या पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला गेला होता. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊबाई भोसले इथं आल्या, त्यांनी या गणपतीचे आशीर्वाद घेतले. शिवाजी महाराजांचं पत्र आहे. त्या पत्रावर श्री मोरे असं अक्षर लिहिलेलं. ते छत्रपती शिवाजी महाराज लिहिलेलं असं असं सांगतात आणि ते हे सगळं पत्रलेखन आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची सही उपलब्ध आहे आहे. थोडक्यात. नाव आहे, श्री मोरे असं लिहिलेलं आहे. असं आणि ते पत्र आपल्याकडे आहे आणि ते या गणपतीचं नाव आहे जयती गजानन. इथं जय आहे आणि त्यामुळे पुण्यात होणाऱ्या प्रत्येक शुभ कार्याची किंवा एखादा नवीन उद्योग चालू करा, काही करा, तर पहिले आशीर्वाद या गणपतीचे घेतले जातात आणि याला पुण्याचं ग्रामदैवत म्हणतात. वधूचे किंवा वराचे आई वडील पत्रिका घेऊन देवाला येतात. येताना ते नारळ, पत्रिका, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता वगैरे आणतात आणि मग ते देवापुढे ठेवतात. पत्रिका देवाला तिथून हळद कुंकू व्हायचं, आक्षेप व्हायची, विडा, सुपारी, पान, दक्षिणा देवाची आणि त्यांच्यावर असणारे गुरुची पत्रिका वाचतात की आणि देवाला बोलवतात की आमच्या घरात मंगल कार्य सुरू आहे, आमच्या ठिकाणी हे कार्य संपन्न होणार आहे. वराचं नाव, वधूचं नाव, कार्याची तारीख, वेळ, मुहूर्त आणि या कार्याला तुम्ही या असं ते देवाला प्रार्थना करतात आणि म्हणतात कार्य निर्विघ्न करू. म्हणजे 6 महिने तुम्ही इथे प्रार्थना केली तर तुम्हाला यश नक्की मिळेल. प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्या दिवशी की 6 महिन्यात हे फळ तुम्हाला निश्चित मिळेल. आणि रोज एक जपमाळ गेली ओम गणगणपती माझा एक बैठक ध्यान केलं की तुमचं मन शांत होईल, एकाग्र होईल. त्यासाठी थोडं ध्यान केलं पाहिजे. नमस्कार. मनसोक्त गप्पामध्ये मी ॲडव्होकेट श्रुती देशपांडे आपलं खूप खूप स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत पुण्याच्या इतिहासात, पुण्याच्या संस्कृती आणि पुण्याच्या प्रत्येक पुणेकराच्या हृदयामध्ये मानाचं आणि आपुलकीचं स्थान असणाऱ्या पुण्याच्या ग्रामदैवत कसबा गणपती ह्या मंदिराचे विश्वस्त श्री विनायक ठकार गुरुजी आपल्यासोबत आहे. नमस्कार गुरुजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. गणपती म्हटलं की बुद्धीचा दाता, गणपती म्हटलं सगळ्या विद्यांचा दाता, कलांचा दाता आणि आराध्य असं हे दैवत आणि पुण्याचं तर खूप आराध्य दैवत आहे गणपती. तर कसबा गणपती हे जे ग्रामदैवत आहे पुण्याचं, आमच्या प्रेक्षकांना कसबा गणपती हे ग्रामदैवत कसं झालं, कसबा गणपतीची निर्मिती स्थापना कोणी केली, हे आम्हाला त्यांच्याकडनं ऐकायला आवडेल. नमस्कार. हे ग्रामदैवत पुण्याचं साधारण 400 वर्षापेक्षा पूर्वीचं आहे. आमचे पूर्वज श्री विनायक भट ठकार हे कर्नाटकातील इंडी गावातून पुण्यात वास्तव्यास आले. ते ज्योतिषी होते आणि त्यांना असा दृष्टांत झाला की या इथं होणारा एक ओढा राहत होता आणि त्या ओढ्याच्या काठी असलेल्या एका वाड्यात मी आहे असा त्यांना एक दृष्टांत झाला. त्या दृष्टांताप्रमाणे त्यांनी इथं आले, त्यांना गणपतीची मूर्ती सापडली आणि त्यांनी त्याची पूजा अर्चा सुरू केली. सदर मूर्ती जी आहे ते पूर्वी पण आहे तसे तांदळा स्वरूप आहेत, स्वयंभू स्वरूपात आहे. आणि जेव्हा 1637 साली छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊबाई भोसले यांच्याबरोबर पुण्यात वास्तव्यास लाल महालामध्ये येथे आले, त्यावेळेला हिंदू प्रथेप्रमाणे आपण एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतो, आशीर्वाद घेतो. त्यामुळे या गजाननाचे आशीर्वाद घेतो. ते येण्यापूर्वी हे पुणे सगळं बेचिराख झालं होतं. या पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला गेला होता. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊबाई भोसले इथं आल्या, त्यांनी या गणपतीचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी आमच्या पूर्वजांना विनायक भट ठकारांना विचारलं काय करू आम्ही तुमचं. तर ते म्हणले माझ्या देवाला तुम्ही गाभारा बांधून. तेव्हा त्यांनी गाभारा बांधून दिला आणि त्या गाभाऱ्यात श्री मोरयाची स्थापना झाली. म्हणजे स्थापना होती पण देवाला गाभारा मिळाला आणि ते प्रथा परंपरा आमच्या ठकार परंपरा 400 वर्ष आज पाण्यात चालू आहे. आणि या गणपतीचं नाव आहे जयती गजानन. इथं जय आहे आणि त्यामुळे पुण्यात होणाऱ्या प्रत्येक शुभ कार्याची किंवा एखादा नवीन उद्योग चालू करा, काही करा, तर पहिले आशीर्वाद या गणपतीचे घेतले जातात आणि याला पुण्याचं ग्रामदैवत म्हणतात. आपल्या ग्राम म्हणजे आपल्या शहरात, आपल्या गावात एक देव असतो. देवाचा आपण आशीर्वाद घेऊन कुठल्या कार्याची सुरुवात करतो. तसे या ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक कार्य, मंगल कार्याची सुरुवात केली जाते. लग्न, मुंज, वास्तुशांत, नवीन बिझनेस
उद्योग काही करत असेल तर पहिले इथे आशीर्वाद घ्यायला येतात. आणि नवीन बाळ जन्माला आलं की त्याला तुला इथं दर्शनाला आणलं जातं आणि इथं आशीर्वाद घेतले जातात. अशी इथं प्रथा आणि परंपरा चालू आहे, म्हणून याला पुण्याचं ग्रामदैवत असं म्हणतात. खूप छान. ग्रामदैवत तर आहे पुण्याचं. म्हणजे पुणे ज्यावेळी शिवकालीन इतिहास सुद्धा पुण्याचा जो आपण पाहतो, त्यावेळी कसबा गणपतीचा उल्लेख आहे. पण माझ्या असं वाचनात आणि ऐकण्यात आहे, कसबा गणपतीचा इतिहास अतिप्राचीन आहे. म्हणजे शिवकालापेक्षाही आधीचा आहे. तर त्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगा. छत्रपती शिवाजी महाराज 1630 साली पुढे झाले. पुण्यात निजामशाही होती. साधारण 1610 1614 खाली निजामशाही आम्हाला इथं मंदिरातल्या व्यवस्था लावावी म्हणून नंदादीपासाठी तेल, काही इनाम गावं दिली होती आणि त्याच्यात सुद्धा उल्लेख आमच्याकडे आहे. तर त्यापासून हे गणपती इथं अस्तित्वात आहे. ग्रामदेवताचा म्हणजे साधारण 1600 1614 च्या आधी म्हणजे 1614 1614 1610 आधीपासून इथं अस्तित्वात आहे. आणि ठिकाणही हे तेच ठिकाण हेच आहे आणि स्वयंभू मूर्ती आहे तांदळा स्वरूपात. अशी ही मूर्ती आणि शेंदूर लेपून असतं गणपतीला. आता जी प्रथा आमच्याकडे परंपरा आणि प्रथा चालू आहे तर दर बुधवार आणि शनिवार देवाला अभ्यंग केलं जातं आणि शेंदूर लेपन केलं जातं. ही प्रथा असते. मंदिर सकाळी सकाळी 6ला उघडतं. सकाळची पूजा, दुपारची पूजा आणि संध्याकाळची शेजारची असते. वर्षातनं आमच्याकडे 4 वेळा गणेश जन्म साजरा केला जातो. एक माघ महिन्यात, ज्येष्ठ महिन्यात आणि वैशाख शुद्ध वैशाख पौर्णिमा, पुष्टीपती विनायक जयंती आणि भाद्रपद पूजा असे वर्षातून 4 वेळा आमच्याकडे गणेश जन्म साजरा केला जातो. इथं प्रथेप्रमाणे सगळे कार्यक्रम विधिवत चालू आहेत. आज ही परंपरा आमच्या पूर्वजांनी चालू ठेवलेली आहे ती आजपर्यंत आम्ही त्याचं पालन करतो आणि त्याप्रमाणे हे सगळं चालू आहे इथं. आणि या मंदिरात संध्याकाळी शेजारती होते, त्या शेजारतीमध्ये चिंचवडचे महान साधू श्री मोरया गोसावी महाराज यांची पदं म्हटली जातात. तर प्रत्येक वाराची पदं वेगळी असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. मंगळवार तिथं जोगवा गोंधळ घेतो, रविवारी आता खंडोबाचं पद असतं, गुरुवारी गुरुचं पद असतं. अशी रोज पदं चालू असतात. 5 आठवडाभर महिना चालू असतात. विनायकी एकादशी दिवशी अनेक 11 पदं 21 पदांची अशी सरणी असते. त्याप्रमाणे पद्धतीमध्ये आम्ही पदं म्हणत असतो. दर संकष्टी चतुर्थीला नैवेद्य आणि गणेशाग वगैरे असतो. सहस्त्रावर्तन असतात. धार्मिक कार्यक्रम भरपूर चालू असतात. रोज प्रवचन चालू असतं संध्याकाळचं. आणि पौष ते माघ हा 1 महिना आमच्याकडे गणेश पुराण सांगितलं जातं. गणेश पुराण जे मुद्गल गणेश पुराण आहे त्याचे 1 महिना सकाळ संध्याकाळ, सकाळी संस्कृत वाचन असतं आणि संध्याकाळी त्याचा मराठी अनुवाद असतो. या व्यतिरिक्त इतर काही धार्मिक कार्यक्रम, भजनं आणि बक्षी संगीत वगैरे असे कार्यक्रम वरचेवर चालू असतात. अगदी म्हणजे परंपरा जी आखून दिली आहे मोरया गोसावींचा उल्लेख केला त्याप्रमाणे चालू आहे. पण हे जे वास्तुकला आहे, मंदिराची जी वास्तुकला आहे ती प्राचीन आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे का त्या शिवाजी महाराजांच्या काळापासून तो आपला गावाला आणि बाहेरच्या गावाला नंतर बांधलेला शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला आहे. आणि बाजूचं हे सगळं बांधकाम आहे ते पेशवे आलेले आहे. मला ते विचारायचंच आहे. पेशव्यांचा आराध्य आणि कुलदैवत म्हणजे गणपती. त्या काळामध्ये कसबा गणपतीचं काय महत्व होतं आणि पेशव्यांचं या मंदिर स्थापत्येकडे काय योगदान? आता आपण जर शनिवारवाडा बघितला तर शनिवारवाड्याच्या पूर्वे बाजूला एक गणेश दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून पेशव्यांची स्वारी इथं दर्शनाला येत कसबा गणपतीला. आणि कसबा गणपतीला देवेश्वर संस्थान, पर्वती संस्थान जे पेशव्यांचं या आधिपत्याखाली होतं, त्यांच्याकडं वर्षात काहीतरी रक्कम देवस्थानासाठी देत होते. ती अजूनही प्रसाद चालू आहे अशी पेशव्यांकडे. आणि पेशवे पण प्रत्येक धार्मिक कार्य असेल, सणावार असेल तर पेशवे आवर्जून दर्शनाला येते. पेशवेकालीन संदर्भही सापडतो. मगाशी आपण चर्चा करत होतो पॉडकास्टच्या आधी, तेव्हा तुम्ही सांगितलं शिवकालीन असे काही म्हणजे दस्तावेज उपलब्ध आहेत. त्यात ह्या मंदिराला दिलेली जहागीर म्हणा किंवा इनाम, जमीन आणि जागा याबद्दल उल्लेख आहे. आणि शिवकालीन मुद्रा, शिवाजी महाराजांची मुद्रा, तर ते कागदपत्रे एका उपलब्ध आहेत. तर ते काय आमच्याकडे शिवाजी ती मावळातला जो कारकून होता त्याला हुकूम केलेला आहे. आणि त्या हुकुमामध्ये त्याचं शिवाजी महाराजांचं पत्र आहे. त्या पत्रावर श्री मोरया असं अक्षर लिहिलेलं ते छत्रपती शिवाजी महाराज लिहिलेलं असं सांगतात. आणि हे सगळं पत्रलेखन आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची सही उपलब्ध आहे थोडक्यात. श्री मोरया असं लिहिलेलं आहे असं. आणि ते पत्र आपल्याकडे आहे आणि ते आम्ही बऱ्याच ठिकाणी लिहिले. आणि आपण जर विश्रामबाग वाडा आहे इथे पुनवडी म्हणून प्रदर्शन आहे पुणे ते पुनवडी, त्यामध्ये तिथं ते लावलेले आहे.
आमच्याकडे असं विनायक भट ठाकरांनी दिलेलं पत्र शिवाजी महाराजांनी त्या काळचं ते पत्र उपलब्ध आहे. म्हणजे महाराजांची सही. हो, आणि त्यावर त्यांचा मुद्रा अष्टपदी मुद्रा राजमुद्रा 1647 साली दिलेलं आहे. हे खूप प्राचीन असा इतिहास या मंदिराला आहे. पण ते वैभव आणि परंपरा अजूनही जपल्या जाते का? हो, जपले जाते. आमच्याकडे आता उत्सव चालू असतो, म्हणजे प्रतिपदा ते पंचमी रोज संध्याकाळी जेव्हा आरती सुरू होते, आरती सुरू झाल्यानंतर ते पुजारी असतात ते देवापुढे नाचतात. त्यानंतर महाराजांच्या पत्नी जे पुजाऱ्यांचे महाराज देवाची दृष्ट काढतात. नंतर चतुर्थीला आमच्याकडे छबिना असतो. छबिना म्हणजे मशाला घेऊन एक प्रदर्शना झाली. ती पूर्वी ग्राम प्रदर्शना होती, आता ग्राम खूप मोठं झालं, पण आम्ही मंदिरात प्रदर्शना घालून आरत्या म्हणत असतो देवाच्या, कापूर फटाके लावून ते सगळं आम्ही प्रथा चालूच असतात. तुम्ही सांगितलं की मुख्य पुजारी असतात गणपती समोर, म्हणजे नृत्य केलं जातं भजनाच्या मार्फत असेल ते, आणि दृष्ट काढल्या जाते. तर ही पद्धत गणेश पूजनाची जी कसबा गणपतीला आता करतात ती पूजा, कर्नाटकी शैलीत करता का? कारण तुम्ही आता उल्लेख केला होता तुम्ही कर्नाटकातून इथे स्थलांतरित. आता तर कर्नाटक शैली आम्ही परत आमची पिढ्या फार पुढे गेल्या. आता आम्ही आता नवीन ज्या आले त्याप्रमाणे आमच्या प्रथा परंपरा आम्ही चालू केल्या. कर्नाटक पिढीनं 400 वर्ष झाल्यानंतर ते तेवढं सगळं मागं पडत गेलं सगळं. आणि इथं येणारे बहुतेक सगळे महाराष्ट्रीयन लोक, त्यामुळे ते मराठी जास्त प्रचलित झाले. ही अशी वेगळी आणि अद्भुत प्रथा आहे गणेश भक्तीमध्ये किंवा गणपतीची आराधना करताना नृत्य दृष्ट काढ. तर या अष्टविनायकांमध्ये ते होतं असं काही आपल्याला ज्ञात आहे का? फक्त कसबा गणपती ती दृष्ट उतरणं नाही. मोरगाव होतं, चिंचवडला होतं आणि सिद्धलेखला होतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी प्रथा आहेत असं झालं. इथं आमच्याकडे टिपऱ्या पण खेळल्या जातात. ललिता पंचमीला आम्ही टिपऱ्या पण खेळतो इथं मंदिरात. टिपऱ्याचं फार मोठं चांगलं पद आहे टिपऱ्यांचं. टिपऱ्या आम्ही खेळतो इथं मंदिरात, गुलाल उधळतो, कार्यक्रम चालू. कसबा गणपती हा नवसाला पावणारा असा आहे. त्यासाठी मी तुम्हाला असं सांगतो की कामना इच्छाल तरी होईल एक प्राप्ती, निष्काम भता तुम्हाला होईल नाना प्राप्ती, असं एक वाक्य. तुम्ही एक कामना इच्छा करून प्राप्ती तुम्हाला मिळेल, पण तुम्ही कामना ना इच्छा करता तर तुम्ही देवाची सेवा केली तर तुम्हाला नाना गोष्टी प्राप्त होते. असं ते पाहिजे. कामना इच्छा तरी होईल एक प्राप्ती हो, आणि निष्काम भजा तुम्हाला होईल नाना प्राप्ती हो, असं ते म्हणजे महत्व आहे. निष्काम निष्काम भजा तुम्हाला सगळं मिळेल. तुम्ही निष्काम भजलं की तुम्ही त्यातून सगळं तुम्ही सगळ्याचा त्याग करा, तुम्ही विरक्त व्हा, तुम्हाला कशाची आस राहणार नाही. मग आपण देवाकडे काय करतो, म्हणजे आम्ही आता बघतो भक्तगण येतात देवाला सकाम भक्त, आणि मग प्रत्येकाकडे देवाकडून मागणं असतं. देवा असं, देवा तसं, देवा तसं, देव सगळं करतो. पण तुम्ही देवा एवढं कुठं देवा देताय. जर तुमचं काम झालं की तुम्ही जेव्हा आठवण येईल तेव्हा येत. पण देव काय म्हणतो, तुम्ही निष्काम बघा. तुम्ही माझ्या इथं नाही आला तरी चालेल, तुमच्या हृदयात राहून द्या, तुमच्या मनात राहून द्या, तुम्ही निष्काम बघा, तुम्हाला होईल नाना प्राप्ती, असं ते महत्व आहे. मोरया गोसावींनी सांगून. आता महाराज मोरया गोसावी महाराजांचा बरेचदा उल्लेख येतोय आपल्या बोलण्यामध्ये. तर मोरया गोसावी आणि कसबा गणपती यांचं नातं काय? आणि त्यावेळी मोरया गोसावी ज्यावेळी अवतारात होते, अवतार कार्य मोरया गोसावींचं चालू होतं, तरी काय प्रथा घालून दिल्यात किंवा ते इथे यायचे का? काय तुमची आठवण किंवा इतिहास? मोरया गोसावींची म्हणजे चिंचवडला मोरया गोसावींचं अधिष्ठान आहे सगळं. म्हणजे त्यांचे संजीवनी समाधी चिंचवडला आहे, आणि त्यांचे द्वार यात्रा असतात माघ महिन्यात आणि भाद्रपद महिन्यात. चिंचवडला प्रतिपद्यापासून जी पालखी निघते ती पायी चालत प्रथम इथे कसबा गणपतीला. इथं रात्री फकीर गल्लीत एकनाथ मंगल गाडीचा मुक्काम असतो, महाराष्ट्र असतात, त्यांच्यावर मंगलमूर्ती स्वारी असते. स्वारीला देवापाशी आणलं जातं, औक्षण देवाला औक्षण केलं जातं, महाराजांना औक्षण केलं जातं, आणि मंगलमूर्ती आधी आमच्याकडे वर्षातून 2 वेळा महाराज मंगलमूर्ती स्वतः इथं येतात. महाराज ही प्रथा म्हणजे भाद्रपद उत्सवात आणि माघ उत्सवात 2 वेळा. महाराज तुम्ही आता उल्लेख केलाय 3 वेळेला गणेश जन्म होतात कसबा गणपतीच्या तिथून, तर 3 वेळेला कसे काय? म्हणजे गणेशांनी त्याच्यावेळी अवतार घेतलेले. माघ महिन्यात गणेश जयंती, आता भागवत महिन्यात गणेश चतुर्थी, नंतर मूषक जयंती, असे त्या 3 त्याचे अवतार आहेत. त्या अवताराची ती जयंती. 3 अवताराबद्दल थोडक्यात आमच्याकडे माघ महिन्यात जेव्हा गणेश जयंती असते तेव्हा आमच्या प्रतिपदा पंचमी उत्सव असतो. दुपारी शेजारती, दुपारी शेजारती गणेश जन्म होतो ना, तेव्हा दुपारी शेजारती असते.
अशी गणेश यात्रा जे म्हणजे मुद्गल प्रमाण मुद्गल पुराण जर बघितलं आपण त्यात ते उल्लेख आहेत गणेशाचे. आता आपल्या इथं बाहेर म्युरल्स लावलेले त्यामध्ये फक्त उल्लेख आहे की गणेश जन्म अवतार घेतलेला आहे. मयुरासन मयुरेश्वर म्हणून मोरगावचा मयूर आहे, त्यांनी काशाचा वध केला मोरावर बसून म्हणून तो मयुरेश्वर असे निर्णय त्याचे उल्लेख आहेत. त्याप्रमाणे ते गणेश जन्म सादर केलेलं 3 वेळेला. 3 वेळा. आणि ज्यावेळी आता गणेशोत्सव आलाय, गणेशोत्सवाच्या वेळी इथे काय विशेष अशी गणेशाची आराधना किंवा आरास असते? आता 5 दिवस तर आम्ही आता गणेश जन्म 15 दिवस साजरा करतो. 15 दिवस 15 दिवस तर पंचमी मध्ये म्हणजे आमच्या मंदिरात असतो, पण रोज इतर सगळीकडे गणेश जन्माचं वातावरणच तसं असतं, हे गणेशमय वातावरण असतं. त्यामुळे आम्ही देवात सगळीकडे आरास करतो. रोज देवाची वेगवेगळी पूजा असते, आनंतर पूजा असते, देवाला वस्त्र नेसलं जातं. त्याप्रमाणे रोज कार्यक्रम चालूच असतात. आणि त्यामुळे पुण्यातल्या आणि पुण्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येत असतात. गणेश विसर्जन जे होतं, गणपतीचं विसर्जन त्यानंतर चतुर्दशीलाच तुमच्याकडे होतं, त्याच वेळी होतं का थोडा आधी? नाही, आमच्याकडे हा जो मंगळपूर गणपती आहे, हे गणपती हा पुण्याचा ग्रामदैवत हा इथून हलवलं जात नाही. हे स्थान म्हणजे प्रतिकात्मक नाही. तसं आमच्या ठाकरांकडे कोणाकडे गणपती प्रथा नाही. गणपती हा आमचाच गणपती. आमच्याकडे 10 दिवसाचा गणपती आम्ही विसर्जन म्हणजे वर्षभर चालूच असतं. आमच्याकडे विसर्जनाची प्रथाच नाहीये ठाकर घराण्यात गणपती विसर्जनाची. अशी कसबा गणपतीची जी मूर्ती आहे ती थोडी वैशिष्ट्यात्मक वाटते, तर त्याचं काय वैशिष्ट्य? म्हणजे आता 400 वर्ष झाली आणि शेंदूर लेपन करून करून त्याचा आकार असा वाढत गेलेला आहे. आणि आपण बाकी अष्टविनायक बघितले, लेण्यातली गिरजात बघितलं, त्याचे पण तसेच आकार आहेत. अशी बसलेली मूर्ती आहे गणपतीची तांदळा स्वरूपातली, अशी ती मूर्ती आहे. म्हणजे गणपतीचा तांदळा त्याला शेंदूर लेप. तर गणेशोत्सव तर होतातच तुमच्याकडे, म्हणजे गणपती बसतात त्यावेळी वेगळी आराधना होते आणि गणेश पुराण, गणेश याग म्हणजे तुम्ही सांगितलं. पण गणपतीची जी भक्ती आहे, गणपतीला सगळ्या विद्यांचा दाता म्हणून, सगळ्या विद्या 64 कला, सगळ्या गणपती ही देवता, संगीत गायन वादन सगळ्यांचं अधिष्ठान म्हणजे गजानन. पेशव्यांचं कुलदैवत ही गणपतीच होता, त्यामुळे पुण्याला वैभव प्राप्त झालं. पण जसं शिवकालीन तुमच्याकडे काही रेफरन्सेस आहे की शिवाजी महाराजांनी सनद दिलीये काही या मंदिराला जे आहे, तो आपण म्हणू की दान म्हणा काही या स्वरूपाचं म्हणते, तर पेशवेकालीन पण काही असं आहे? पेशवेकालीन असं म्हणून ते आता आमच्याकडे पूर्वी जेवढे कागदपत्र उपलब्ध नाही, तर शिवकालीन तेवढे कागद आमच्याकडे आहे. पेशवेने काही जमिनी वगैरे दिल्या असतील, पण काय झालं जेव्हा 500चा पूर आला 1961 साली पुण्यात, पण त्या गणपतीचं महत्व असं की पाणी इथपर्यंत आलं नाही. एवढं पुण्यात सगळं 500 पुरात वाहून गेलं, पण पाणी शनिवारला पैसे थांबलं, ते पुढे इथं पाणी आलंच ना. पण आमचे काही जे राहणारे आमचे ठाकर त्या बाजूला होते, त्यांच्याकडे काय कागदपत्र त्यात ती नष्ट आहे कागदपत्र. पण आता हे जे मंदिर आहे, मंदिर परिसर एवढाच मंदिराचा भाग आहे का तिथे? एवढा भाग आहे. आणि हे मंदिराच्या तर्फे तुम्ही काही सामाजिक उपक्रम राबवता, काय योगदान असतं सामाजिक उपक्रम? आता मध्यंतरी तरी आम्ही आपल्या पुण्यात जेव्हा भारत जेव्हा कोरोना आला होता त्यावेळेला मंदिरातनं आम्ही मुख्यमंत्री देणगी दिली. सामाजिक आमच्या मंदिरात काय वैद्यकीय शिबिर होतात आणि बाकीचे कार्यक्रम आम्ही चालूच असतात. इकडे सांस्कृतिक पुण्यात गणपतीचं खूपच योगदान आहे, गरीवस आहे आणि ग्रामदैवत आहे. एक ग्रामदैवत कसबा गणपती हे नाव का पडलं? कसबा म्हणजे काय? हे पुण्याला पूर्वी कसबे म्हणत होते. कसबे पुणे तेव्हा परगणा होता एक पुण्याला होता, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात की कसबे होता. त्याचं ते कसबे पुणे, त्यामुळे ते कसबे पुण्यात झालं. कसबे त्या गावातला गणपती कसबा गणपती. आणि ग्रामदैवत यासाठी तर मला असं वाटतं आधी गणपतीच मंदिर अस्तित्वात म्हणून हे ग्रामदैवत. आणि पुण्याला लाभली पण आहे परंपरा गणेश आराधनेची. आता कसबा गणपती गणेशोत्सव जगात प्रसिद्ध, वेगळीच वेगळं चैतन्य असतं. आता गणेशोत्सव येतही आहे, त्यामुळे अगदी सगळीकडे चैतन्य, वातावरण चैतन्य आहे, गणेश वातावरण चैतन्य आहे आणि एक मनाला समाधान आनंद वाटतो गणेशोत्सवाचं बघून. जरा असं माणसाजवळ तो म्हातारा असतो तो तरुण होतो, ते मात्र आहे. गणेशाची कृपा आणि चैतन्यच म्हणायचं.
गुरुजी खूप सुंदर. म्हणजे कसबा गणपती हे अति प्राचीन असं आणि पुण्याचं ग्रामदैवत आहे. हृदयस्थ गणपती म्हणून पुणेकरांचा थोडक्यामध्ये. पण श्रद्धा जी आहे पुणेकरांची, कसबा गणपती ग्रामदैवत असल्यामुळे, तर त्या श्रद्धेचं काय, मी बरेच असे म्हणजे किस्से ऐकलेत. इथे पत्रिका वाचन होतं, काय ते काय. असं एखादं विवाह कार्य ठरलं हम्म. की वधूचे किंवा वराचे आई वडील पत्रिका घेऊन देवाला येतात. येताना ते नारळ, पत्रिका, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता वगैरे आणतात. आणि मग ते देवापुढे ठेवतात पत्रिका. देवाला तिथून हळद कुंकू व्हायचं, अक्षत व्हायची, विडा, सुपारी, पान, दक्षिणा द्यावायची. आणि त्यांच्यावर असणारी गुरुची पत्रिका वाचतात की आणि देवाला बोलवतात की आमचं हे घरात मंगल कार्य सुरू आहे, आमच्या ठिकाणी हे कार्य संपन्न होणार आहे. वराचं नाव, वधूचं नाव, कार्याची तारीख, वेळ, मुहूर्त, आणि या कार्याला तुम्ही या, असं ते देवाला प्रार्थना करतात. आणि म्हणतात कार्य निर्विघ्न करू, असं म्हणतात. आणि देवापुढची जी अक्षता असते ती आपल्याबरोबर घेऊन जात. आणि ती घेतलेली अक्षता आहे ती अक्षता त्यांच्या घरातल्या अक्षतात मिसळतात. म्हणजे प्रत्यक्ष कार्याला देव हजर, देवाने दिलेला आशीर्वाद वधूवरांच्या याच्यावर किंवा शुभ कार्याला ते वापरले जातात, अशी लोकांची श्रद्धा आहे. आता परीक्षेच्या काळात मुलं येतात, देवाच्या लोकांचे दुर्वा द्या, शमी द्या, अशी लोक घेऊन जातात. म्हणजे त्यांची श्रद्धा असते, त्यामध्ये त्याची भावना असते, त्यामुळे त्यांना एक प्रकारची आपल्या मागे कोणतरी शक्ती असते त्यांना वाटतं. आणि मुलं परीक्षेच्या काळात हमखास येतात दर्शनाला. आधी येऊन काय काय लोकांचं नवीन पेन खरेदी केला, परीक्षेच्या आधी पेन घाल, गुरुजी देवापुढे पेन ठेवून घ्या, ठेवून मला परत द्या, की जेणेकरून एक समाधान लागतं, विश्वास आहे. आणि अशी लोकांची खूप श्रद्धा आहे. गुरुजी, आता तुम्ही सांगितलं लोकांच्या श्रद्धेबद्दल की विद्यार्थी परीक्षेच्या वेळी इथे येतात, अगदी म्हणजे पेन पण गजाननाच्या चरणी अर्पण करून मी घेऊन जाईन आशीर्वाद रूपात असं. तर बरेच नवस बोलल्या जातात. पुणेकरांना तर खूप गणपतीचा अनुभव आहे, कसबा गणपतीचा. पण काही असा एखादा किस्सा म्हणा किंवा एखादा जो भक्त आहे त्यांचं फलीभूत झालेले आशीर्वाद किंवा नवस हे काही आहे असा? आता आम्ही बघतो काय, आम्ही देवात असतो, एखादा मुलं कॉलेज लागतो, मुलं मुली कॉलेज असतात, त्यांची ओळख होते, एकमेकांच्या घरच्या संबंधी विवाह ठरतात. म्हणजे जे वयाच्या 21व्या वर्षी 22व्या वर्षीपासून मंदिरात येत असतात ते त्यांच्या नंतर साखरपुड्यानंतर येतात, लग्न झाल्यानंतर येतात, परत एक बाळ झाल्यानंतर येतात. आणि ते आवर्जून सांग आम्ही आतापर्यंत जे देवापुढे मागणं त्यामुळे आम्ही यशस्वी होऊन पुढे चालले, नोकरी वगैरे प्रत्येक वेळेला ते येऊन सांगतात आम्हाला की आम्ही इथं आलो होतो, आम्ही 10 वर्षापूर्वी आलो होतो. पण ते कायम येत असतं की त्यांना त्याची एक अनुभव आलेला असतो की खरंच आपलं काम देवाने केलंय, म्हणजे आपण मार्गस्थ लागलेलं आहे, असं बऱ्याच जणांना, म्हणजे बरेच असे आहेत. आणि ते वर्षानुवर्ष येतच असतात दर्शनात. बरोबर आहे. श्रद्धा आणि विश्वास असेल तर हो. अनुभव येतो. बरोबर. हे आपल्या ग्रामदैवत कसबा गणपतीच्या इथे आल्यावर अनुभव येतो अगदी. आणि विद्यार्थी येतात म्हणजे तर तरुण वर्गाचं हे खूप हो श्रद्धेचं आणि आशेचं स्थान. हो हो तरुण वर्ग खूप असतो का? हो, तरुण वर्ग खूप येतो असतात. तरुण वर्ग खूप येतो, त्यांच्यात आता समस्या खूप आहेत. त्याच्या समस्या त्यांना आता बाहेर जगात खूप कॉम्पिटिशन चालू आहे, इथे कुठेतरी यश मिळावं असं त्यांची फार इच्छा असते. येतात, पण ते आवर्जून दर्शन घेतात, यशस्वी होतात, परत सांगायला येतात, पेढे घेऊन येतात, देतात. गुरुजी, आपण आता कसबा गणपती ग्रामदैवत जे आहे त्याबद्दल बोलतोय. पुण्याचं ग्रामदैवत आहे. आणि इतर जे मानाचे गणपती आहे, गणेशोत्सव येतो त्यावेळी मानाचे गणपती असं सगळं, तर त्यात एक पहिला मानाचा गणपती कसबा गणपती हा असतो. तर कसबा गणपती जे गणेश मंडळ आहे ते आणि हे आपलं मंदिर जे आहे ग्रामदैवत कसबा गणपती यांचा काही संबंध आहे का? या मंदिराचाच तो गणपती असतो? नाही, हे मंदिर आणि कसबा गणपती सार्वजनिक गणेश मंडळ हे दोन्ही भिन्न आहे. जेव्हा लोकमान्य टिळकांनी असं ठरवलं की समाज प्रबोधन करावं, समाजाने एकत्र यावं, स्वराज्यासाठी आपण एकत्र यावं, म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली 1893 साली. 1893 साली जेव्हा सुरुवात केली, पहिला गणपती बसवला. पहिला गणपती टिळकांनी या वाड्यात मंदिरातच बसवला, इथं टिळकांनी म्हणजे या वास्तूत बसवला. या वास्तू म्हणजे हे कोणालाच माहिती नव्हतं. असं वाटतं केसरीवाड्यात पहिला गणपती जो सार्वजनिक गणेशोत्सवाचा आहे तो कसबा म्हणजे कसबा गणपतीच्या आवारामध्ये इथेच बसवला पहिला सार्वजनिक उत्सव. आणि मग जेव्हा मिरवणूक आता काढायचं पहिला मान कोणाला द्यायचा, म्हणजे पुण्याचं ग्रामदैवत आहे, त्यावेळी पहिला मान
सार्वजनिक गणेशोत्सव, कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देण्यात आलं आणि ती प्रथा आजपर्यंत चालू आहे. म्हणजे टिळकांच्या हाती स्थापना झाली. हो. कसबा टिळकांनी गणपतीच्या सुरू केलं. मंदिराला, हा, सुरू केलं. हो. सुरुवात झाली म्हणजे हो. गणेशोत्सवाला, सार्वजनिक गणेश हो. म्हणून हा मानाचा पहिला. मानाचा म्हणजे अनेक ग्रामदेवत कसबा गणपतीच्या तिथं जागेत झालं म्हणून हा मानाचा पहिला आहे. त्यानंतर मग जोगेश्वरी आहे, जोगेश्वरी ग्रामदेवताच आहे पुणे, हा. 2 नंबर जोगेश्वरी, असं ते पुढे चालू आहे. ते आजपर्यंत प्रथा चालू आहे मंडळाची. मंडळाचं पण सामाजिक कार्य भरपूर आहे, ते पण आम्हाला सहकार्य करतो. म्हणजे आम्ही एकमेकांचं कोऑर्डिनेशन चांगले दिसत. म्हणजे ही वास्तू पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची पण साक्ष आहे. हो. किती म्हणजे सुंदर. इथे आल्यावर जाणवतच अगदी हो. त्याचं भारावून जातो, त्याचं स्थापत्य आहे. अगदी वाटतं पेशवे काळामध्ये आपण गेलो की काय. खूप सुंदर आणि अद्भुत. तुम्ही निजाम काळचा पण काही संदर्भ देता? निजामानं आम्हाला जे हे वतनं दिली होती त्यांच्याकडनं पण आम्हाला वतनं होती. तर आम्हाला शिक्का एक तुम्हाला पत्र मी दाखवतो. आपण जर इथे गेलात, पेशवे दप्तर आहे किंवा भारत इतिहास संशोधन मंडळ आहे, त्याच्या आमच्याकडे त्यांच्या दप्तरमध्ये आमचे तिथे उल्लेख आहे. तिथं निजामशाहीच्या काळातले, शिवाजीच्या काळातले पेशवे दप्तर, त्यामध्ये आमचे म्हणजे निजाम काळात, निजामशाहीतही वतन चालूच हो होतं. चालू आहे. चालू कारण गणपती आराध्य असं आहेच. आहे. मग खूप छान. ही माहिती प्रेक्षकांना नसेल की सुरुवातीचा जो गणेशोत्सव साजरा झाला, पहिला गणपती पुण्याचा सार्वजनिक या वाड्यात म्हणून या मंदिरात हो. बसवल्या गेला. काय खरंच आहे. आणि येऊन पाहावा आणि पुन्हा पुन्हा दर्शन घेऊन तृप्त व्हावा असंच आहे. आणि गजाननाचे आशीर्वाद घ्या. फार फार तुम्हाला यश मिळेल. प्रसन्न अशी मूर्ती आहे कसबा गणपतीची. जयती जयती गजानन. गजानन. जयती हे नाव का बरं? इथे जय आहे. जय इथं जय आहे. इथं आता तुम्हाला जय मिळणार तिथं म्हणून येतं जयती गजानन असं ते जयती वर्ण आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी ते नाव दिलं का आधीपासून जयती गजानन नाव आहे. जय जय इथं जय आहे म्हणून जय इति. जय. इथपर्यंत जय आहे. गुरुजी, कसबा गणपतीची तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत. ग्रामदैवत आहे आणि ही वास्तू पण अद्भुत आहे आणि गणपतीचं दर्शनही तितकंच मनोहारी आहे. पण आपले जे प्रेक्षक आहे त्यामध्ये तरुण वर्गही आहे आणि सगळ्याच वर्गाचे म्हणजे एज ग्रुपचे प्रेक्षक असतात. तरुण वर्गाला स्पेशली जसं तुम्ही म्हणालात की आजकाल डिप्रेशन आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे अभ्यासाचं म्हणा किंवा जीवनातल्या कुठल्याही चढ उतारांचं जसं टेन्शन लगेच येतं. तर गणपती तो बुद्धीची देवता आहे, पण मनालाही कंट्रोल, संतुलन ठेवण्यासाठी गणपतीची काही अशी साधना आहे का की ज्यांनी यश मिळेल आणि मनशांती तर लाभेल आणि विजयी मिळेल? तर हा जयती गणपती. आता आपण बघतो तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शिक्षण आहे ते, पण असं मी तरुण वर्ग असं सांगेन की तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही एक नियम करा की हा नियम मी करणार आणि त्या नियमाप्रमाणे तुम्ही वागा आणि देवाचे आशीर्वाद फक्त घ्या. पण तुम्ही असेल माझा हरित दिल खाटल्यावरी असं जर म्हणलं तर देव तुम्हाला म्हणा तुमच्याकडे खाटलं तरी पाहिजे ना. बरोबर. तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही द्या म्हटलं तर कसं होणार? तुम्ही सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे. तुमच्या नोकरीसाठी कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे तर तुम्हाला यश मिळेल. देव तुम्हाला तुमच्या पाठीशी राहील, पण तुम्ही 100% देवाच्या पाठीशी राहील की तुम्हाला घर बसल्या सगळं दे, तर ते शक्य नाही. तरुण पिढीने असा विचार केला पाहिजे की काय चाललंय समाजात, काय चाललंय, आपण काय केलं पाहिजे, आपला मार्ग काय आहे आणि त्या मार्गाप्रमाणे ते तरुण पिढीने चाललं पाहिजे. आणि ते नियम जे आपण जे करू त्या नियमाचं काटेकोरपणे पालन केलं. आज कंटाळा गेला, आज उद्या बघू, परवा बघू, मग ते त्यांना ते मागं पडत जात. तसं नाही बघा. आपण आज अभ्यास करा, 4 तास अभ्यास करायचा, 4 तास अभ्यास बैठक पाहिजेच तुमची. ते केलंच पाहिजे तुम्ही, तरच तुम्हाला ते यश मिळेल. आणि त्यासाठी तुम्ही इथं या की देवा मला एक माझी बैठक, माझे विचार, माझे सातत्य, त्याच्यामध्ये माझ्या मनात दुसरे विचार येऊ नको, तेवढ्या बोलतो तुम्ही देवाकडे. पण तुम्ही सारखे देवातून बसला आणि मला हे करून पाहिजे तर ते होणार प्रयत्नांची परमेश्वर. हा, तर तुम्ही तरुण वर्गाला असं सांगेन तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश मिळेल. पण त्यासाठी तुम्ही 100% देवावर अवलंबून नका. एक तुम्हाला एक साधारण उदाहरण सांगतो. एक दैववाद असतो आणि एक प्रयत्नवाद असतो. एक उदाहरण सांगतो. एका मुलीची परीक्षा, हुशार मुलगी, कायम पहिला नंबर, पण ऐन परीक्षेच्या पडली, त्याचा हात फ्रॅक्चर झाला, परीक्षेपासून ती वंचित आहे. आणि तिने प्रयत्न केले सगळे, पण दैववाद, तिने दैवाकडे थोडा प्रयत्न, दैववाद जे मागं पडलं, त्यामुळे ते राहिलं. तर दोन्हीची सांगड घातली पाहिजे. दैववाद आणि प्रयत्नवाद एकत्र आला पाहिजे, तर तुम्हाला यश नक्की मिळेल. पण तुम्ही एका गोष्टीवर अवलंबून राहिला तर ती दुसरी गोष्ट तुम्हाला दगा देईलच. खूप सुंदर सांगितलं म्हणजे तुम्ही की फक्त देव न करता आधी कर्मही करा तुम्ही.
मुलांना खूप छान सांगितलं तुम्ही. अगदी सुंदर उदाहरण दिले. पण आता हे झालं, तुम्ही सांगितलं की कर्म केले पाहिजेत, कर्म सिद्धांतच तुम्ही सांगितला. गणेश आराधना आहे, तर त्यामध्ये कुठली स्तोत्र आणि मंत्र अशी आता म्हणावी की ही आता पठण आहे प्रणम शिरसा देवम ते आहे नारदांचं, नारद वाचन लिहिलेलं मराठीतून. त्यात असं म्हणलेलं आहे की निष्काम हे कामना आहेच, म्हणजे 6 महिने जर तुम्ही इथे प्रार्थना केली तर तुम्हाला यश नक्की मिळेल. प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्या दिवशी ही 6 महिन्यात हे फळ तुम्हाला निश्चित मिळेल. आणि रोज एक जपमाळा गेली, ओम गंगणपती माझा एक बैठक ध्यान केलं की तुमचं मन शांत होईल, एकाग्र होईल. त्यासाठी थोडं ध्यान केलं पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो सर. म्हणजे गणपती अथर्वशीर्ष गणपतीला स्तोत्र. अगदी. खरंच आहे, मनशांती लाभली की माणसाला सगळ्याच मार्ग सापडतो. गोष्टींवर विजय मिळवता येतो. म्हणूनच मला असं वाटतं की गणपती जयती गणपती म्हटलं गेलं असेल. बरोबर. खरंच आहे, खूप सुंदर आणि अद्भुत गुरुजी. आणि इथे मी प्रेक्षकांना नक्कीच सांगेन की या मंदिरामध्ये या. आणि पुण्याचं ग्रामदैवत आहे म्हणजे नक्कीच सगळ्याच पुणेकरांना माहिती आहे कसबा गणपती. पण ज्यांना माहिती नाही, ज्यांनी अजून दर्शन घेतलं नाही, त्यांनी कसबा गणपती इथे यावं आणि इथे अनुभव घ्यावा. किती सुंदर आणि मनोहरी असं गजाननाचं रूप आहे. आणि गुरुजी तुम्ही खूप सुंदर म्हणजे गणेश आराधना कशी करावी, या गणपतीचा इतिहास, अगदी वास्तुकलेविषयी सुद्धा खूप सुंदर आणि भरभरून आमचं अशा या पॉडकास्ट मधून प्रेक्षकांना सांगितले. खूप सुंदर अशी माहिती मिळाली आहे गणपतीबद्दल. आणि गणेश आराधनेबद्दल आपण पुढील काही भागातही बोलतच राहू. आणि कसबा गणपतीच्या चरणी नमस्कार करून आजचा हा पॉडकास्ट इथेच आपण थांबवतो. धन्यवाद. मंगलमूर्ती मोरया. ओम गंग गणपतये नमः. तुम्ही मनसोक्त गप्पामध्ये आलात, टीम करून तुम्हाला खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद.